तो खूप थकला आणि म्हणाला, मी झोपतो आता. ती म्हणाली, अजून राणी शांत झाली नाही. लग्न झालेल्या बाईसोबत प्रेम केल्यावर असंच होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गायत्री तिच्या छतावर बसलेली होती. रात्रीचे 10 वाजत आले होते. तिची सासू तिथे आली आणि तिला म्हणाली, गायत्री, एवढा वेळ काय करते? तू छतावर, खूप वेळ झाला, आता झोपून राहा. गायत्री म्हणाली, मला त्यांची आठवण येत होती म्हणून एकटी बसले वरती. तिची सासू म्हणाली, अगं पण एवढ्या अंधारात का बसली तू, लाईट बंद करून? तिची सासू तिच्याकडे येऊ लागली होती. सासूला कोणीतरी बाजूच्या छतावर उडी मारल्याचा आवाज आला. तिने लाईट चालू केला तर कोणीही नव्हतं. आवाज कशाचा आला, उडी मारल्यासारखा? तिच्या सासूने विचारलं. गायत्री म्हणाली, तिकडे आहे कोणी, मारली असेल तिकडे छतावर उडी. गायत्री तिच्या सासूबरोबर खाली चालली होती आणि ती मागे बघून हाताने इशारा करत होती आणि बाजूच्या छतावरून एक मुलगा तिला इशारा करत होता. तो मुलगा अनिल. गायत्री आणि अनिल दोघे लाईट बंद करून छतावर बसलेले होते. जेव्हा गायत्रीची सासू आली तेव्हा अनिल उडी मारून त्याच्या छतावर गेला. गायत्री आणि अनिलचं खूप दिवसापासून असं सुरू होतं. गायत्रीचा नवरा ट्रक ड्रायव्हर होता. तो एकदा ट्रकवर गेला तर 10-15 दिवस घरी येत नव्हता. तो नेहमी बाहेर असल्याने गायत्रीचं अनिलसोबत एक दिवस तर दोघांनी हद्दच केली होती. गायत्रीची सासू लग्नासाठी बाहेर गेली आणि तिचा नवरा तर ट्रकवर गेलेला होता. घरी गायत्री एकटीच होती. रोज तर दोघे लपून छतावर भेटायचे, पण आज रात्री रोजप्रमाणे अनिल छतावर आला. गायत्री त्याला म्हणाली, आज तुझ्यासाठी खुश खबर आहे. अनिल म्हणाला, काय? गायत्री अनिलला, आज माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटीच आहे. चल, आज रात्री तू माझ्यासोबतच थांब. दोघे घरामध्ये गेले आणि त्यांचं आज वेगळंच. अनिल तर सुरुवातीला खूपच खुश होता. गायत्री पण खूप दिवसापासून अशी झाली होती की जणू जसं पिकांना वेळेवर पाणी भेटलं नाही तर ते सुकतात, तशीच हालत गायत्रीची झाली होती. आज तर ती अनिलला थोडा वेळ पण दूर ठेवणार नव्हती. काही तासानंतर अनिल गायत्रीला म्हणाला, मी थकलो आहे, आता मला झोप येते, मी झोपतो. गायत्री म्हणाली, अरे अजून राणी शांत झाली नाही. अनिलला तर फार घाम आला होता. तो नंतर नाहीच म्हणाला आणि शेवटी तो गायत्रीला सोडून निघून आला आणि मनातल्या मनात म्हणाला, लग्न झालेल्या बाईसोबत प्रेम केलं तर असंच होणार. त्यानंतर तर तो परत कधी गायत्रीला भेटायला गेलाच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.